बातमी आता ठाण्यातून आहे। ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव हे आक्रमक झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 16D आणि 18K चा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता। अविनाश जाधव जाब विचारण्यासाठी ठाणे मनपामध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण बघतोय। ठाण्यात मनसेच्या प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मनसे नेते अविनाश जाधव हे आक्रमक झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 16D आणि 18K च्या उमेदवारांचा अर्ज हा अवैध ठरवण्यात आला होता आणि त्याचा जाब विचारण्यासाठी अविनाश जाधव यांनी ठाणे मनपा गाठला आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना जाबही विचारलेला आहे। प्रशांत रोडे हे अतिरिक्त आयुक्त आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी अविनाश जाधव तुम्ही तुमच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पाहिजे होत्या त्या दिवशी की शेवटचा दिवस आहे, तुम्ही वेळेच्या आत तिथे उपस्थित राहा। तुमचा अधिकारी जर पावणे 11ला येणार असेल तर आम्हाला दाखला कोण देणार? कोण अधिकारी होता, काय नाव? बनसोडे सहाय्यक, त्यांचाच दाखला आहे, सहाय्यक आयुक्त बनसोडे। ह्या दाखल्याची गरज नाहीये साहेब। वोटर सर्टिफिकेटची काय गरज आहे? मी वोटर आहे ना, माझं मतदार यादीत नाव आहे ना सर, तरी मला वोटर सर्टिफिकेटची काय गरज आहे? आणि निवडणूक आयोगाच्या कुठल्याच डॉक्युमेंटमध्ये वोटर सर्टिफिकेट हवं असं लिहिलेलं नाहीये। बरोबर, हो लागेल ना, बरोबर। मला जर अधिकारीच उपस्थित नसेल साहेब तिथे तर मी काय करू? कुठून आणू दाखला, वोटर दाखला? मला सांगा। तो अधिकारी तर असला पाहिजे, तुमचा अधिकारी नाहीये ना सर जागेवर, म्हणून मला लेट झालाय ना। तो आलाच पावणे 11 वाजता तो अधिकारी, तर मला कसं ते मिळणार? त्या दिवशी त्याची ड्युटी 10ची आहे, तो 10ला जाऊन बसला पाहिजे ना। एवढं महत्वाचं निवडणुकीचं हे चालू आहे, कोणी येऊ शकतो तिथे। ज्या दिवशी मी गेलो 30 तारखेला तर मला बोलले सकाळी या, कारण आता शेवट लास्ट डे फॉर्म सबमिशनचा, आता आम्ही देऊ शकत नाही, तुम्ही सकाळी। आदल्या दिवशी पण यांनी जाऊन तो मागितला होता।